राजगडचा मित्र आहे. तोरणाच्या किल्ल्यामध्ये तुम्ही बघितलाच असाल. राहुल भाईने आपल्याला थर्ड नाही दिली, बाकीच्या मित्रांनी कशी थर्ड दिली आपल्याला. काय हरकत नाही मित्रांनो, तुमच्याकडनं काय होत नाही आयुष्यात. तुम्ही फक्त बोलू शकता की नको जाऊ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर मी तुमचा लाडका अनिकेत म्हणजेच पिल्ल्या. तर मी आज निघालो आहे राजगडला. सोबत माझ्या राहुल आहे आणि आज असणार आहे राजगडचा प्रवास. हा माझा पहिला ट्रॅकिंगचा ब्लॉग असणार आहे. तर मी पहिलंसुद्धा एक ब्लॉग काढलेला, तो ॲक्च्युली डिलीट झाला कॅमेऱ्यामधनं, म्हणून मला परत आता दुसऱ्या जागेवर चाललो आहे. तर बोललो परत ट्राय करू आपण ब्लॉगिंग करायला. आणि आपल्यासोबत आज राहुल असणार आहे आणि आपल्याला सोडायला केतन द झेनो आलेला आहे. केतन द झेनो आला आहे, तो सोडायला आला आहे. तो राहतो इथंच बाजूलाच, पण आला आहे भेटायला, बघायला आला आहे कुठं चाललो आहे. तर आज असणार आहे आपला राजगडचा प्रवास. आपले 2 मित्र येऊ नाही शकले, आर्यन जाधव आणि साहिल बनसोडे. ते नेहमीच थर्ड देतात, सो त्यांना इग्नोर मारा, म्हणून आम्हाला दोघांनाच जायला लागते. आणि आपला अजून एक मित्र नाही आला, प्रणिल द कदम. तो भाऊ बोलते तुम्ही जाऊन या, त्याच्यानंतर मी येतो, कारण बिचाऱ्याला दम वगैरेचा त्रास आहे, फिट वगैरे येतो ट्रॅकिंग वगैरे केल्यावर. मागच्या टायमाला त्याला रतनगडला घेऊन गेलेलो, तिथंच कळलं भाई किती माझा ट्रॅकिंग करतो, म्हणून मला त्याला या टायमाला न्यायला जमलं. तर यामुळं आम्ही दोघंच चाललो आहे. भेटू आजच्या प्रवासामध्ये, जाऊ मस्तपैकी आणि येऊ मस्तपैकी. काय बोलतो भाऊ? सेफ ड्राईव्ह. तर मित्रांनो, आम्ही फायनली पेट्रोल भरलेलं आहे फुल. आता थोडासा आमचा आरसा लूज झाला, इथंच प्रवासामध्येच लूज झाला आहे. मागासपासून दिमाग खाल्ला आहे आरशाने. ह्याला जरा टाईट करतो तिकडे जाऊन. राहुल भाऊ आपला तिकडे उभा आहे, हवा बिवा भरू आणि प्रवास आपला सुरू करू. बघू शकता 0 किलोमीटर, नंतर एंडला दाखवतो किती किलोमीटर आमचे झाले. हवा भरणाऱ्यावाल्या दादाकडं आपल्या काय किट वगैरे नव्हते, आपल्याकडेच आपल्या गाडीतले किट काढायला लागलेत. आणि आपले हे मजदूर नाही रे, म्हणजे टेक्निशियन भाई आपले लिफ्टमध्ये कामाला आहे, जॉन्सन्स बेबीमध्ये इंजिनियर आहेत. मित्रांनो फायनली 1 किलोमीटर राहिला आहे शेवटचा, आणि आपण म्हणजे इथं पोचलेलो आहे राजगडला. इकडं बघू शकता हॉटेल वगैरे आहेत. तर मित्रांनो फायनली आपण राजगडाला पोचलो आहे. हे बघू शकता तुम्ही. आपल्याला इकडं पार्किंगची हे भरायला लागतं, पार्किंगसाठी 20 रुपये घेतील आणि पार्किंग करायची. सध्या आपली गाडी तिकडं. तर मित्रांनो आपल्या एंट्रीलाच वारा आलेला आहे मजबूत कडकदार. आपली एंट्री झाली ना राजगडाला. आता आम्ही सुद्धा ट्रेकिंग सुरू करतोय. बच्ची क्या बोलते, ट्रेकिंग सुरू करते का? कडकमध्ये एकदम. आता एकदम कडकमध्ये आम्ही पण चाललोय ट्रेकिंग सुरू करायला. कसं आहे, एवढ्या वेळा आपण काळे येत होतं, आता आपण टॉर्च मारून जाऊ. आता 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 दिसतो ना आम्ही? दिसतोय का नाही आम्ही? खालचं नाही दिसत आहे, वरचं दिसल्याशी मतलब. तोंड दिसला बस झालं. थांबा आता तुम्हाला मागचा व्ह्यू दाखवतो. पब्लिक गेले पुढं, पोरं आलेत बाईकनी, ते निघालेत पुढं, आणि त्यांच्याच मागं आम्ही पण निघालोय आमची तोंड वर करून दोघांची सनराईज बघायला. चला तुम्हाला दाखवतो जवळ एंट्रन्स ऑफ द राजगड. बडावला का रोज टॉर्च. सूचना, पवित्र राखा, गडावर स्वच्छता ठेवा, गडावर धूम्रपान, मद्यपान व मांसाहार करू नये, ऐतिहासिक वस्तूंवर नावे लिहू नये, पाण्याच्या टाक्यात आंघोळ करू नये, कुठेही प्लास्टिक टाकू नये. मित्रांनो तुम्ही आरामात आता वाचा, फोटो बिटो काढून. एवढं जवळ वाचत बसलो तर व्लॉग इथंच संपायला लागेल मला. इकडे अजून एक हे राजगड किल्ल्याची माहिती. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा राज्याची पहिली राजधानी होती. अजून सर पुणे शहराच्या नक्षत्रेला
48 किमी अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला 24 किमी अंतरावर नीरा, केळवंडी, आनंदी आणि गुंजवणी या नद्यांचा खोऱ्यांचा बेचक्यात मुरवंदेचा डोंगर उभा आहे. राजगड बालेकिल्ले खूप उंच असून त्याची समुद्रपाठीपासूनच उंची 1300. बस झालं रावल्या, व्लॉग इथंच संपवायचा नाही आपल्याला. व्लॉग अजून चढायचा पण आहे. चढ तू. आमचा पिल्ल्यांना काही व्यसन करता दमला आज. पहिलं व्हेरी बॅड लक. व्हिडिओ काढायच्या नादात चढलो घाईमध्ये. मध्ये चढला वर, आता आता चढतच नाही वर. खालीच जाऊन लागला मित्रांनो. खालीच पूर्ण स्टॅमिना संपला. अर्धी पायरी पण नाही चढला अजून. अजून अर्धा किल्ला पण नाही चढलोय. जाऊ लागला इथंच. कळसुबाईला तर धावत होता घोड्यावर. कळसुबाईला सगळ्यात पहिलं मी एकटा चढलेलो. मी होतो सोबत गाडी. तू मागं होतास. आज काय झालं काय माहिती. इथंच वाट लागली स्टार्टिंगलाच. चंद्र बघू शकता किती सुंदर आहे. अजून बाकीची पब्लिक सातार कडाड खालनं येते. एकामेकाला मोटिवेशन देत 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 देत. चला आता अजून पुढं पोचल्यावर भेटतो तुम्हाला, नाहीतर अजून चढता जमणार नाही. बघू शकता मोबाईलला टॉर्च मारले. एक मिनटं मित्रांनो. हे बघा पाली दरवाजा. हा पहिल्या दरवाजाजवळ आलं. चलो आता हा हळूहळू सनराईज होतोय. थोडीशी शेड आलेली आहे. आता दुसऱ्या मीन्स पहिला महादरवाजा, ह्याला महादरवाजा बोलतोच. बघू शकता केवढा मोठा आहे मित्रांनो. हे बघा इथनं आपल्याला एंट्रन्स आहे. चला आतमध्ये. शकता व्ह्यू समोरचा. थांबा जवळ जाऊन दाखवतो अजून. बघू शकता मित्रांनो किती सुंदर व्ह्यू चाललेला आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम सुंदरसा सनसेट, सॉरी सनराईज चाललाय. आपल्याला अजून पुढे जायचंय. त्या टोकाजवळ जायचं, त्या टोकाजवळ. तर मित्रांनो जन्नत बघा जन्नत. थोडासा ना थोडासाच असा पर्पल सारखा सन येतोय. तुम्हाला दाखवतो थांबा एक मिनटं. त्या हे बघा थोडासा पर्पल लाल आलाय. आपल्याला पटपट जायला लागेल. जो मेन स्पॉट आहे सनराईजचा तिथं आपण अजून पोचलो नाही. आता आपण पहिले तिथं पोचू पटपट. आपल्याला टाईमलॅप्स काढायचं मेन म्हणजे. तर चला भेटतो आता मेन स्पॉटवर तुम्हाला. एवढे कष्ट ना फक्त एका सनराईजसाठी लोक घ्यायला लागलेत. मीच नाही, अख्खी जी पब्लिक आली आहे, अख्खी पब्लिक बोलते की सनराईज नाही भेटला तर इथं येण्यात अर्थ नाही. सगळ्यांनी रीला बघितल्यात वाटतं मजबूत. सनराईज बघायला आलेत सगळेजण.
आपण पण सनराईजच बघायला आलो आहे. बड्डेच्या दिवशीच येणार होतो, बोललो काहीतरी बड्डे स्पेशल सनराईज वगैरे बघू, पण बड्डेच्या दिवशी कॅन्सल केलं आहे प्लॅन. राहुल शेठसाठी आपण, राहुल भाईने आपल्याला थर्ड नाही दिली, बाकीच्या मित्रांनी कशी थर्ड दिली आपल्याला. काय हरकत नाही मित्रांनो, तुमच्याकडनं काय होत नाही आयुष्यात. तुम्ही फक्त बोलू शकता की नको जाऊ, असं काहीतरी होईल तसं काहीतरी होईल, केल्याशिवाय काय होत नाही. आम्ही करून दाखवलं, म्हणून आज आम्हाला हा सुंदरसा सनराईज बघायला भेटला आहे. तुम्ही घरात बसून बघा आमचा व्लॉग, आणि त्या व्लॉगमध्ये बघा सनराईज. तुमच्यासाठी आम्ही एवढे कष्ट घेतलेत, कारण तुम्ही येऊ नाही शकत असे गड किल्ले करायला. राजगडचा मित्र आहे. तोरणाच्या किल्ल्यामध्ये तुम्ही बघितलाच असाल. आपल्याला तोरणामध्ये पण एक तोरणा बोलतोय किती कळसुबाईमध्ये पण एक मित्र भेटलेला. हा आपला राजगडचा मित्र आहे. काय म्हणतोस मित्रा? सेकंद दे. शिकवलं नाही विचारायला, तू खेळ सेकंड. तर मित्रांनो, फायनली राहुल शेठने आपल्या रस्ता काढलेला आहे शोधून. बघा, आपल्याला त्या टोकावर जायचं होतं, जाऊ आता त्या टोकावर. रस्ता भेटला आपल्याला, बघू शकता सुंदरसा रस्ता आहे. ॲक्च्युली तिथं पायऱ्या होत्या, त्या पायऱ्या चढू नका जर तुम्हाला त्या टोकावर जायचं असेल तर, कारण तिथं लिहिलं पण आहे बाली किल्ला साठी वरती जायला, आणि आपल्याला बाली किल्ल्यावर नाही जायचं आहे. हे बघा सुरेना माचीकडे आपण तिथून असा फिरून आलोय, असा डोंगराच्या वरनं खाली आलो डायरेक्ट. तिथं बघा, तुम्ही बघू शकता तिथं वरनं पण एक चांगला पॉईंट आहे. आम्ही तिथं न जाता डायरेक्ट इकडे आलो आहे. एक पब्लिक उधर सनराइज का ये ले रहे टिक. तर मित्रांनो, आपला सनराईज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. एकदम सुंदरपैकी तुम्हाला दाखवलं असेल. हे बघा कुठला माची, आणि हा बघा सनराईज. आणि आता हा सुरळा माची. 10 वेळा नाव विसरायला लागलोय. सुरळा माचीच्या आता वरती जाऊ, मग वरती जाऊन पुढे जाऊ. हे वेगळं, हे बुरुज आहे. आता बुरुजवर आलोय मित्रांनो आपण. बघू शकता तुम्ही चिलकती बुरुजवर. ला 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 ला. हा बघा सुरळे माची सुंदर दिसते. राहुल इधर भोगदा है बीच में, इधर किधर तो भोगदा आहे मित्रांनो. चला बघून येऊ. तो मधात गुहा आहे ना इथं, तो बघून येऊ आपण. आणि त्या टोकाला सुद्धा जाऊ. आज गड पूर्ण एक्सप्लोअर करू, कारण मागच्या टायमाला रतनगड पूर्ण एक्सप्लोअर नाही केला, म्हणून डिलीट करायला लागला. ह्या टायमाला तिन्ही माची पूर्ण एक्सप्लोअर करू गड. ह्या टायमाचा ब्लॉग नक्की येणार. चला आता दुसऱ्या टोकावर भेटू. लेट्स गो. तर मित्रांनो, बघू शकता तो चिलकती बुरुज होता, त्याच्या बाजूलाच रस्ता आहे. इथनं छोटूसा मस्तसा रस्ता. बघू शकता कितीतरी पोरं पार्टी करतात, आणि आमचे पोरं घरी बसली. साहिल, गुडे, पिके फक्त मोठ्या बाता करून येतं. फक्त जाऊ, काय होणार नाही तुमचं. फायनली राजगडाचा सनराईज बघायला भेटलाय भावांनो. मागच्या वर्षी कळसुबाईला गेलतो, झाला आमचा. या वर्षीचा सक्सेसफुल. आणि गेलतो आम्ही चुकीच्या टाइमला, पावसाळ्यात. पक्का तर होणार आहे.
मित्रांनो आपल्याला इथं पण जायचं. इथनं ड्रोनचं जो आपल्याकडे ड्रोन तर आहे ना, इथं जाऊन काय फायदा नाही. नको रे राहुल्या, इथं ड्रोनवालेच जाऊ शकतात, आपण काय जाऊन फायदा नाही. आपण चालतच मजे घेऊ. मित्रांनो बघू शकता पाण्याचं टाकी. पाणी तर सुंदर दिसतंय. पाण्यामध्ये दाखव रे. बघा बघा पाण्याचे टाक. मित्रांनो आता दुसऱ्या बुरुजवर आलोय, जे आपण तिकडनं त्या बुरुजावरनं बघत होतो एवढ्या वेळ. आता इकडे आलेलो आहे. काय चाललंय? नजारा बघा, फक्त नजारा बघा. नजाऱ्यासाठी आपण एवढं लांब आलोय. कोण रे खाली? काय म्हणता राहुल शेठ? काय नाही, कसा आहे आपला नजारा? मस्त मस्त कडक ना. पहिल्यांदा लाईव्ह सनराईज बघितलंय. पहिल्यांदा आम्हाला म्हणजे कळसुबाईला गेलो आम्ही एवढंच चढून. पण तिचा पचका झाला. तुझा आवाज नाही येणार रे. चुकीच्या टाइमला गेलो आम्ही. चुकीच्या टाइमला गेलो आम्ही तिथं. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात. उन्हाळा प्लस पाऊस होता, दोन्ही होता. वर गेलो की पाऊस, खाली आलो की ऊन. सो सनराईज काय भेटलं नव्हतं. आता एकदम प्युअर सनराईज भेटलं, प्युअर. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, खूप अवघड आहे इथं उतरणं सुद्धा आणि चढणं सुद्धा. आता उतरताना जसं चढलात फक्त तसंच उलटे उलटे पाय टाकत जावा. आणि इकडं विषय पण असा आहे की पाक दगडं घसरण्यासारखे झालेत. हा इकडे घसरगुंडी खेळतोय. चढल्यान अवघड पॅच संपलेला आहे. आता काय पायऱ्यासारखा पॅच आहे, इझिली आपण उतरू शकतो. आपण आताच निघू बाली किल्ल्याकडे. बाली किल्ल्यावरनं वरचे बाकीचे 2 माची बघू. अजून काय बघायला भेटतं का बघू. टण स्पायडरमॅन स्पायडरमॅन. लेट्स गो गाइस. बाली किल्ला, वे टू बाली किल्ला. तर मित्रांनो सुरळे माचीला आपण जाऊन आलो. इकडं तुम्ही स्ट्रगल बघा आता किती आहे. पायरीच नाही आहे, पायरीच नाही आहे. तू खंबा आहे, तू खंबे का लटक्या. आणि वरची गर्दी दाखव आता. कधी बोलणार नाही, खरं कधी सांगणार नाही. चला वरची गर्दी बघू शकता. अशी इच्छा होते की इथनंच घरी जाऊ, पण आलोय तर आता पूर्ण एक्सप्लोर करून जाऊ. चायला कडू. रिपोर्टिंग विथ अनिकेत सूर्यवंशी. हा कॅमेरामॅन राहुल बगले. रिचर्ड इन कुठला गड? मॅन प्लस ड्रायव्हर. गड कुठला होता विसरून गेलो. राजगडला आलोय. नो बघू शकता खूप अवघड चढाई आली आता. जायला रस्ता नाही, जायला रस्ता नाही तरी पण चढा. उतरणार नाही, उडी मारून जावा. चढा रे. बघू शकता इथं एवढा कठीण बॅच आहे ना. झालं संपलं इथंच आयुष्य. इकडे इथं तर बघा संपलं. मध्ये इथं गेलो की इथं मी घुसलो की संपलं. खाली बॉटम मध्ये राईटला बघा, राईटला इथे पाय ठेवायला इथं बघा. एकटा गेला, एकच माणूस गेला की संपली जागा. वरती ठेव बघ, लेफ्टला बघ, वरती ठेव. बंद कर. त्यांच्या फुटस्टेपना मॅच करा. आकाश सरांच्या फुटस्टेपना मॅच करा. आपल्याला गाईड करतोय कधीपासून.
त्याची ट्रॅकिंग टीम आहे, तो त्याला गाईड करतोय. तुझं काय मदत त्याचा चढा. हा बंद कर रे मित्रांनो. खूप अवघड पॅच आहे, खूपच. आपण ज्या दरवाजापाशी उभे आहोत तो बालेकिल्ल्याचा महादरवाजा. हा याची उंची 6 मीटर आणि ह्याची जी तटबंदी आहे त्याची उंची येते 1.5 मीटरपर्यंत. बालेकिल्ल्याचं प्रत्येक किल्ल्याला बालेकिल्ला हे वैशिष्ट्य याचं असतं की तिकडे मेन राजवाडा असतो, जिथून पूर्ण किल्ल्याचा कारभार किंवा त्या परगण्याचा किंवा तिकडचा जो गाव वगैरे यांचा कारभार पाहिला जातो. यानंतर जो आतमध्ये एक राजवाडा दिसेल तुम्हाला, राजवाड्यानंतर आजूबाजूचे एक अवशेष आहेत राजगडावर. तर अशी ही एक बालेकिल्ल्याची वैशिष्ट्य. माईक इकडे, तू काय बोलतोयस? तर मित्रांनो आता आम्ही चाललोय संजीवनी माची बघायला. इथं आम्हाला एक ट्रॅकिंगचा ग्रुप भेटला आहे, ते तुम्हाला नक्कीच माहिती देतील संजीवनी माचीची. तर त्या गाईडचं नाव आहे साई दादा, साई. आपण मागं त्याला दादा लावू, मोठा आहे आपल्यापेक्षा. कसं आहे, इज्जत देऊ, इज्जत. आपल्या फक्त आता 2 माची राहिलेत. आपण आता इथं सध्या लिंबू पाणी पिऊ आणि थोडेसे काकडी खाऊ. इतका काय घुसेगा काय अंदर. तर लिंबू पाणी आपलं बनतं आहे. शेटने तर लिंबू पाणी पिऊन संपवलं बन, आणि काकडी आता तयार होते. एकच लिंबू पाणी बनतंय आपलं. हे बंद कर. संजीवनी का रस्ता अपना इधर है. रुक ताई किती पाठवतोय? 6. ते लोक येणार नाहीत, ते थांबतायत ना तुझ्यासोबत. तर मित्रांनो तुम्हाला दाखवू शकतो की संजीवनी माचीला आपण निघालोय. रस्ता तिकडे दाखव. संजीवनी माची एक्सप्लोर करण्यातच आपल्याला 1 तास जाणार आहे, असं आपल्याला साई बोललो आहे. साईदा समोरची गाईड बोललेत की 1 तास जाणार आहे. तर चला आता 1 तास संजीव. आम्ही वाईल्ड कार्ड एंट्री आहे त्यांच्या ग्रुपमधले. नाही असं काय बोलले नाही. तर हे कोणासाठी बनवलं नाही, फेकण्यासाठीच बनवलं आहे. दाखव काय नीट दाखव ना. हा मग मित्रांनो मी दाखवतो तुम्हाला. हे रस्त्यातनं उचललेली फुलं, हे पालं, झाडे. ह्याला असं वाटतं की मी माझ्यावालीसाठी उचललेत, पण नाही उचललेत. तुझीवाली आहेच नाही कोण. ठीक आहे, आपण आता जिथे उभे आहोत किंवा जिथे बसल्यात तुम्ही, हा आहे संजीवनी माचीचा 2रा टप्पा, द सेकंड लेवल ऑफ प्रोटेक्शन. ओके, आता तिकडून जे पुढे तुम्ही बघता, जेवढं तुमचं जे माची दिसते ती आहे 3rd लेवल ऑफ प्रोटेक्शन, म्हणजे जी सगळ्यात प्रायमरी लेवल ऑफ प्रोटेक्शन येते तिकडे. इथून सरळ जो दिसतो तो सरळ एक गड दिसणार, तो येतो तोरणा किल्ला. तोरणा किल्ल्यावरनं इथून एक चोर दरवाजा आहे, तिथून एक वाट जाते, ती सरळ संजीवनी माचीला जोडली जाते. ठीक आहे, संजीवनी माचीचं जे बांधकाम होतं ते 3 टप्प्यात होतं. किती? 3. पहिला, 2रा आणि हा 3रा. संजीवनी माचीमध्ये एक सदर आणि बाकी सगळे जे घरांचे अवशेष. संजीवनी माची मुख्यतः घरांसाठी, राहण्याच्या सोयीसाठी आणि एक सदरेसाठी बनवली गेलेली. संजीवनी माचीबद्दल एवढं कळालं आहे. थँक्यू. हां, इथून जे तुम्हाला डाव्या साईडला दिसतंय, उजव्या साईडला, तुमच्या उजव्या साईडला, माझ्या डाव्या साईडला, तो जो दिसतो तो आपला रायगड. त्यामुळे राजगडावरनं खूप सारे किल्ले, ह्या ज्या माच्या आहेत, या माच्या एका प्रकारच्या काय चेकपोस्ट आहेत, ज्या चेकपोस्टवरनं वेगवेगळ्या गडांवर नजर ठेवली जाते. आता समजा तिकडे जो बुरुज तुम्हाला दिसला तो होता टेहाळणी बुरुजावरनं पूर्ण म्हणजे ॲज अ वॉच टॉवर म्हणून यूज केला जायचा. वॉच टॉवरमधून इथून आपल्याला तिकडे सुवेळा माचीकडे, बाले किल्ल्याकडे, संजीवनी माचीच्या एंडकडे आणि पद्मावती माचीकडे तिन्ही बाजूला नजर जायची.
त्यामुळे तो तिकडे टेहाळणी बुरुज बनवलेला. सुवेळा माचीचा चिलखती बुरुज यासाठी पॉप्युलर आहे कारण सध्याच्या राजगडाच्या बांधकामामध्ये चिलखती बुरुज ज्याचं चिलखती बुरुज याचं जे बांधकाम आहे ते प्रॉपर सुवेळा माचीच्या चिलखती बुरुजाकडे दिसतं. आता हे जे तुम्हाला बुरुज दिसतं आहे हा एक टाईप ऑफ चिलखती बुरुज आहे, तो एक टाईप ऑफ चिलखती बुरुज आहे, पण जो तुम्हाला प्रॉपर चिलखती बुरुज दिसतो तो दिसतो सुवेळा माचीकडे. कळालं? धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही आता संजीवनी माचीची पण इन्फॉर्मेशन ऐकलीच असेल, साईदाने दिलं. साईदा, तुला धन्यवाद इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. आपण त्यांच्या ट्रॅकमध्ये नव्हतो मित्रांनो, तरी पण त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिली ब्लॉगमध्ये. त्यांची तुम्हाला ट्रॅकिंगची ID जी आहे ती तुम्हाला कॅप्शनमध्ये आम्ही देऊ, नाहीतर इथं ते आय बटनवर टाकतो, आय बटनमध्ये नक्की येईल, नाहीतर खाली तुम्ही नक्की जाऊन खाली बघा, कॅप्शनमध्ये भेटेलच. तर आता आपण निघालो आहे घराच्या प्रवासाकडे. भरपूर चाललो आहे, 30,000 स्टेप्स, अजून अर्धा दिवस. आत्ताशी 10च वाजलेत, फक्त 10 गड झाला एक्सप्लोर करून. आत्ताशी 10 वाजले. आता निघालो घरच्या साईडला. बघू खाली हॉटेल्स वगैरे आहे, काय खाल्लं नाही, खाऊ, भेटत राहू पुढं. पण अजून बाकी आहे भरपूर ब्लॉग बाकी आहे. आमचा प्लॅन चालला आहे दुसरीकडे पण जायचा, पण राहुल थकला आहे. राहुल बोलतोय नको जायला. आम्ही प्लॅन केलेला की मोठं ब्लॉग महाबळेश्वरचा करू, महाबळेश्वरमध्ये जाऊ, मोठं ब्लॉगिंग करू आणि हा ब्लॉग एक वेगळा करू. पण राहुल बोलतोय नको, सो नको. महाबळेश्वरचे व्ह्यूज भारी आहेत भावा, नजारे आहेत ना एक नंबर आहे. तुम्हाला नक्की मी कधीतरी महाबळेश्वरसुद्धा दाखवेल. आपण गेलो आहे वॉटरफॉलला, ते महाबळेश्वरच्या पायथ्याशी होतं. आता महाबळेश्वरवरनं पण दाखवलं असतं, पण प्लॅन कॅन्सल झाला आहे. आता घरी जायची बारी आली. भरपूर दमलो आहे मित्रांनो. राहुल काय म्हणतो, तामिनी घाट जायचं? तामिनी घाटचं आहे की बघितलं, बाईला अजून तामिनी घाट जायचं आहे. रस्त्यात पडेल ना. चला मोठं ब्लॉगिंग आता तामिनी घाटेचं करू आपण. थोडेसे माझे पण काम आहेत, ते पण मी करतो आणि भेटू. आता खाली पोचू. भरपूर दम लागतो ब्लॉग काढता काढता, बोलता बोलता, म्हणून थांबतो, बंद करतो, खाली पोचल्यावर तुम्हाला बोलतो. दमलो मित्रांनो, सोपे नाही गड किल्ले करणे. राहुल, सोपं आहे का गड किल्ले करणं? नाही. बाय बाय. रुक रुक रुक. आपल्याला आत्ता साईदादांनी संजीवनी माचीची तटबंदीची माहिती सांगितलेली. इथं बोर्ड लावलेला आहे, इथून तुम्ही खाली जायचं. खाली जाऊन तुम्हाला टप्पा नंबर 2 दिसेल. टप्पा नंबर 2 दिसेल. आणि तिसरा टप्पा म्हणजे संजीवनी माची. ठीक आहे, तिसरा टप्पा म्हणजे संजीवनी माची. इन्फॉर्मेशन ऐका तर समजूनच जाईल तुम्हाला पण. चला. लढता पडला पट्टा, परी नाही धीरच सोडणार, परी नाही धीरच सोडणार, परी नाही धीरच सोडणार, परी नाही धीरच सोडणार. साखर शुभाच होणार, साखर शुभाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, आम्ही गड्या डोंगरच राहणार. साखर
साखर शुभच होणार, साखर शुभच होणार. संताजी धनाजी रणात दिसता, संताजी धनाजी रणात दिसता, संताजी धनाजी रणात दिसता, संताजी धनाजी रणात दिसता. शत्रुपळे प्रतिबिंब पाहता, शत्रुपळे प्रतिबिंब पाहता, शत्रुपळे प्रतिबिंब पाहता, शत्रुपळे प्रतिबिंब पाहता. घोड नाही पाणीच पिणार, घोड नाही पाणीच पिणार, अरे घोड नाही पाणीच पिणार, घोड नाही पाणीच पिणार. साखर शुभच होणार, साखर शुभच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, आम्ही गड्या डोंगरच राहणार. साखर शुभच होणार, साखर शुभच होणार. तानाजी तो वीरच मोठा, तानाजी तो वीरच मोठा, तानाजी तो वीरच मोठा, तानाजी तो वीरच मोठा. कणस खाऊनी लढला पट्टा, कणस खाऊनी लढला पट्टा, कणस खाऊनी लढला पट्टा, कणस खाऊनी लढला पट्टा. घोडतो दौडीत सोडणार, घोडतो दौडीत सोडणार, घोडतो दौडीत सोडणार, घोडतो दौडीत सोडणार. साखर शुभच होणार, साखर शुभच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, आम्ही गड्या डोंगरच राहणार. साखर शुभच होणार, साखर शुभच होणार. जगदंबेच्या कृपा प्रसादे, जगदंबेच्या कृपा प्रसादे, जगदंबेच्या कृपा प्रसादे, जगदंबेच्या कृपा प्रसादे. शिवरायांच्या आशीर्वादे, शिवरायांच्या आशीर्वादे, शिवरायांच्या आशीर्वादे, शिवरायांच्या आशीर्वादे. केंद्राच्या या आशीर्वादे, केंद्राच्या या आशीर्वादे. मोर मोर आम्हीच जाणार, मोर मोर आम्हीच जाणार, मोर मोर आम्हीच जाणार, मोर मोर आम्हीच जाणार. मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार. साखर शुभच होणार, साखर शुभच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, आम्ही गड्या डोंगरच राहणार. साखर शुभच होणार, साखर शुभच होणार, साखर शुभच होणार, साखर शुभच होणार. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव. तर मित्रांनो, आपलं जेवण वगैरे झालं आहे. याच हॉटेलमध्ये आपण जेवलो आहे. आता आपण निघू इथनं मस्तपैकी घरच्या दिशेला. तर मित्रांनो, घरी पोचलेलो आहे. बघू शकता गाडी वगैरे लावली आहे. आता भरपूर झोप आले आणि आपल्या मागं राहुल बघायला शेट होते, त्यांना घरी सोडलेलं आहे. भाईला एवढी झोप आलेली की भाई आपले बाईकवरच झोपत होते. हेल्मेट घालून नुसतं माझ्या हेल्मेटला हेल्मेट घासले भाईने. तर आता भाईला घरी सोडलं आहे. गेला भाई, झोपला, उठत नाही आता. आता मी पण जातो झोपायला. मजबूत झोप आली, बोलायची ताकद नाही राहिली. तरी पण तुमच्यासाठी एक सूचना, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा.